आज या ठिकाणी 10वी आणि 12वी यांचा या ठिकाणी निरोप समारंभ आहे। ज्या वेळेला आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं पाखरू झालं। जेव्हा आमच्या पाठीशी दप्तर आलं तेव्हा आमचं पाखरू झालं। आकाशी कसं उडायचं हे शिकवलं गेलं, आकाशी कसं उडायचं शिकवलं गेलं। ज्ञानाच्या चौकात शिकवलं गेलं, ज्ञानाच्या चौकात शिकवलं गेलं की ज्ञान चौकामध्ये बघण्याची वेळ आलेली आहे। सोडू नये पण घरटे सोडण्याची वेळ आलेली आहे, येऊ नये पण घरटे सोडण्याची वेळ आलेली आहे। काही विद्यार्थी 5वी पासून 10वी पर्यंत या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। काही 12वी 11वी या ठिकाणी काही विद्यार्थी आलेले आहेत। आता आपल्या परीने आपण काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं या शाळेतील सर्व शिक्षकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। पण तुम्ही या ठिकाणी इथून पुढे शिक्षकांनी दिलेले जे ज्ञान आहे तुम्ही ते कसं वापरणार आहे हे तुमच्यावरती या ठिकाणी बरेच अवलंबून आहे। तुम्हाला जीवनामध्ये तुमच्याकडे जर ध्येय असेल त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल तुम्हाला करावं लागणार आहे। ह्याच्या पाठीमागे वेगळं होतं, 5वी ते 10वी पर्यंत या ठिकाणी किंवा 12वी पर्यंत असेल वेगळं होतं। पण एक दिवस तुम्हाला तुमच्या 10वी आणि 12वी झाल्यानंतर तुमच्या आयुष्याची या ठिकाणी इथून पुढे सुरुवात होणार। त्यासाठी तुम्ही इथून पुढे तुमच्या पुढे एक ध्येय असलं पाहिजे। ध्येय जर नसेल तर या ठिकाणी अवघड परिस्थिती होणार आहे। त्यासाठी एका बस स्टँडवरती एक व्यक्ती दिवसभर थांबलेला होता, एसटी वाट बघत बसलेला होता। सकाळ झाली संध्याकाळपर्यंत या ठिकाणी तो वाट बघत बसलेला होता। त्यावेळेला एका गृहस्थाने बघितलेलं होतं, तिथे गेला, त्याला विचारलं तुम्ही तर काय करताय, कशी वाट बघताय आणि एवढं का थांबलाय, कुठल्या गावाला जायचं आहे? त्यावेळेला त्या माणसाने उत्तर दिलं, काय उत्तर दिलं? त्या माणसाने उत्तर दिलं, मला कुठल्या गावात जायचं तेच माहित नाही। मग त्या माणसाने उत्तर दुसऱ्या ग्रस्ताने दिलं की तुम्हाला जर कोणत्या गावाला जायचं हेच माहित नसेल, तुम्ही महिना काय 2 महिना काय 4 महिने जर बसला तिथं तर तुम्ही ज्या गावाला जाताय त्या गावाला एसटीच येणार नाही। म्हणजे आपल्या जीवनामध्ये ध्येयच नसेल, जर आपल्या जीवनात ध्येय असेल तर हे साध्य होऊ शकतं, ध्येय नसेल तर अवघड परिस्थिती आहे। एका रस्त्याने या ठिकाणी एक व्यक्ती स्टँडकडे चाललेला होता। समोरून रिक्षा येते, रिक्षा आल्यानंतर तो व्यक्ती त्या रिक्षाला हात करतो। रिक्षाला हात केल्यानंतर तो रिक्षाला थांबतो आणि त्याला विचारतो मला स्टँडला सोडता का? त्याला रिक्षावाला म्हणलं ठीक आहे सोडतो म्हणला, पण किती पैसे घेणार? तर तो म्हणाला 100 रुपये घेणार। मग त्या माणसाच्या मनात विचार आला की 100 रुपये देण्यापेक्षा आपण चालत गेलेलं बरं आहे। म्हणून तो रिक्षावाल्याला तिथं सोडलं आणि चालत निघाला। तो चालत गेल्यानंतर जवळजवळ अर्धा तास झाला। मग त्याला वाटलं आता आपण बरंच अंतर कापलेलं दिसतंय, स्टँड जवळ आले असेल, म्हणून थोडं थांबूया म्हणले। परत रिक्षावाला तो थोडा आला। आता म्हणलं एवढा प्रवास स्टँडपर्यंत आपण या ठिकाणी रिक्षात करूया म्हणलं। मग रिक्षावाल्याला विचारलं मला स्टँडपर्यंत सोडा म्हणला, किती पैसे घेणार? ते म्हणला 200 रुपये। मग तो त्याला कसं वाटलं, 100 रुपये तिथं म्हणला आणि इथं 200 रुपये म्हणतो, हे काय बघा म्हणजे का असं कसं झाली? तो 100 तिथं म्हणला आणि इथं 200 रुपये। तर त्या रिक्षावाल्याने एक उत्तर दिलं, साहेब म्हणला तुम्ही स्टँडच्या विरोध दिशेने चालता आहात, स्टँड तुमच्या पाठीमागे आहे। म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आतापासून जर ध्येय नसेल, पुढे काय करायचं आहे काही उपयोग नाही।
म्हणून तुमच्या पुढे आतापासून ठरवा की आपण काहीतरी पुढे केलं पाहिजे. परिस्थिती आपणच घडवतो आणि परिस्थिती आपणच बिघडवतो. हे आपणच कारणीभूत आहे. कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. कष्ट ही पाहिजे. कष्ट कोणतेही असू दे. शिवाजी महाराजांना वयाच्या 15 वर्षी अख्ख्या स्वराज्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांना अवघे 15 वर्ष. आपलं वय फार तर या ठिकाणी 16, 17, 18 असेल. पण आपण स्वतः शपथ घ्यायची. काय घ्यायचे की राहिलेला जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण चिंतन करा, मनन करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ध्येय ठरवा. कोणत्या या ठिकाणी जायचं. 10वी नंतर 12 नंतर अनेक या ठिकाणी वाटा आहेत. आता ज्ञान मिळालं म्हणून काही या ठिकाणी सगळ्याला सर्व्हिस लागतील असं पण काय नाही. एखादा व्यवसाय सुद्धा करू शकता. पण व्यवसाय करत असताना त्यात सुद्धा फरक आहे की समाजाला मान्य असेल अशा प्रकारचा व्यवसाय आपण निवडला पाहिजे. एक 4 मित्र होते. 4 मित्रांनी एकत्र आले. आपण काहीतरी व्यवसाय करूया म्हणले. त्याने काय केले 4 मित्रांनी, ठीक आहे म्हणले आपण रिक्षा घेऊ म्हणले. त्या 4 मित्रांनी नवीन रिक्षा घेतली आणि रिक्षा घेतल्यानंतर स्टँड पासून घर एक लांब असतात, तिथे येण्या जाण्यासाठी रिक्षाचा वापर असतो म्हणून त्या स्टँडवरती नेऊन लावली. आणि हे 4 मित्र त्या स्टँडवरती रिक्षा लावल्यानंतर पाठीमागच्या बाकड्यावरती 3 बसले आणि चालवायला 1 जण बसला. झाली अशी परिस्थिती, एसटी स्टँडवरनं येणारा माणूस गावाकडे जाण्यासाठी रिक्षापाशी यायचा आणि त्या रिक्षाजवळ आल्यानंतर वाकून बघायचा. हे पाठीमागे 3 थोडं रिक्षा चालवते वाकून बघायचा, निघून जायचा. दुसरा यायचा, ह्याच्या रिक्षात वाकून बघायचा, निघून जायचा. महिना झाला, 2 महिने झाला, ह्यांच्या रिक्षाला एकही गिऱ्हाईक आलं नाही. ह्या 4घाच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे आपण हा काय व्यवसाय नको म्हणले. म्हणजे बुद्धीचा वापर कसा करायचा आणि किती या ठिकाणी वापर, त्याला त्याचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. एखादा व्यवसाय करायला म्हणलं तरी सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. आणि हे खरं तुम्हाला काळाची गरज आहे इथून पण. त्याने तो व्यवसाय तिथं थांबवला. परत ते 4 मित्र म्हणले आता